हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत, तो म्हणजे प्रॉपर्टी रजिस्ट्रीमध्ये हे लोक कधीही साक्षीदार होऊ शकत नाही. तर त्याबद्दल काय रूल्स आहेत, काय नियम आहेत ते जाणून घेऊयात. तर प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनबद्दल अतिशय महत्त्वाचा पार्ट असतो तो म्हणजे विटनेस, साक्षीदार आवश्यक असतात. तर एखादी प्रॉपर्टी एका व्यक्तीच्या नावावरून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर केली जाते तेव्हा त्यासाठी मुद्रांक आणि नोंदणी शुल्क भरावे लागते. त्यानंतरच सब रजिस्ट्रार कार्यालयात नोंदणी करून मालमत्ता जी प्रॉपर्टी आहे ती औपचारिकपणे हस्तांतरित म्हणजेच ट्रान्सफर केली जाते. आता या संपूर्ण प्रक्रियेला प्रॉपर्टी नोंदणी म्हणतात, म्हणजे प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन म्हणतात. आता मालमत्तेच्या नोंदणीसाठी 2 साक्षीदारांची आवश्यकता असते, जे अनिवार्य आहे, आवश्यक आहे. त्यांच्याशिवाय कोणताही मालमत्तेचा किंवा प्रॉपर्टीचा व्यवहार करता येत नाही. आणि संपूर्ण व्यवहारादरम्यान साक्षीदार उपस्थित असले पाहिजे, म्हणजे आवश्यक आहे त्यांचं प्रेझेन्स तिथे. तर मालमत्ता नोंदणीमध्ये साक्षीदारांबाबत अनेक नियम आणि कायदे आहेत, जे आज आपण जाणून घेऊयात. आता कोणाला साक्षीदार बनवता येत नाही त्याबद्दल पाहूया. तर 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला प्रॉपर्टीच्या व्यवहारात साक्षीदार बनवता येत नाही, हा महत्त्वाचा नियम आहे. सेकंड नियम आहे, मालमत्ता विकणारे आणि खरेदी करणारे दोघेही साक्षीदार बनू शकत नाही. म्हणजे जो प्रॉपर्टी विकतो तो सुद्धा बनू शकत नाही आणि जो घेतो त्याला सुद्धा विटनेस बनता येत नाही, साक्षीदार बनता येत नाही. आता नेक्स्ट नियम आहे, व्यक्तीची मानसिक स्थिती चांगली नसल्यास तीही व्यक्ती साक्षीदार बनू शकत नाही. म्हणजे तो साऊंड माइंड, साऊंड बॉडी असायला पाहिजे. मालमत्तेच्या व्यवहारात फक्त अशा व्यक्तीला साक्षीदार बनवले जाते ज्याला लोक, अटी आणि कोणत्या किमतीला व्यवहार होत आहे याची माहिती आहे. याशिवाय त्यांना आपण काय करत आहोत याचीही माहिती असली पाहिजे. तर हे नियम आहेत की कोणाला साक्षीदार बनवता येत नाही याबद्दल. तर भारतीय नोंदणी कायदा 1908 अंतर्गत कोणत्याही प्रॉपर्टीच्या नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया केली जाते. या कायद्यात प्रॉपर्टीच्या कागदपत्रांची नोंदणी, पुरावे जतन करणे, फसवणूक रोखणे आणि मालकीची हमी सुनिश्चित करण्याची तरतूद आहे. तर ही होती अतिशय महत्त्वाची माहिती. थँक्यू.